गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक कोकणवासीय मुंबईहून आपापल्या गावी निघालेले आहेत आणि त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर सुद्धा काहीशी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील उलसे टोल नाक्यावर वाहनांच्या काही प्रमाणामध्ये रांगा लागलेल्या दिसतायत। मुंबईकडून सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये जाण्यासाठी कोकणवासी आता निघालेले आहेत आणि त्यामुळे ही गर्दी पाहायला मिळते। इथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, चैत्राली राजापूरकर यांनी। पाहूयात। मुंबईतील कोकणवासी जे आहेत ते गणेश उत्सवासाठी कोकणकडे निघाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वरून हे सर्व कोकणवासीय प्रवास करत असतात। कोकणाकडे जाण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये जाण्यासाठी देखील या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेचा वापर केला जातो। आपण जर पाहायला गेलं तर मी सध्या आहे टोल नाक्या परिसरामध्ये आणि या टोल नाक्या वरती देखील वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील खंडाळा घाटात देखील वाहनांच्या मोठ्या रांगा आहेत। कालपासून देखील मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे पाऊस आणि धुकं असा संपूर्ण खेळ घाट परिसर त्याचप्रमाणे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती पाहायला मिळत असल्यामुळे काहीशी वाहतूक जी आहे ती धीम्या गतीने सुरू असल्याचं चित्र आहे। दृश्यमानता जी आहे ती कमी झालेली आहे आणि त्यामुळेच ही वाहतुकीचा जो स्पीड आहे तो कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। एक्सप्रेस हायवेवरील खंडाळा घाट असेल किंवा टोल नाका असेल या ठिकाणी ही वाहतुकीच्या रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ।